भगवंताचं चिंतन करा, आनंद घ्या, आनंद द्या, सर्वांशी प्रेमाने बोला, प्रेमाने वागा, की तुमच्या जीवनातला आनंद पाहिल्यानंतर समोरच्या व्यक्तीने मायबाप हो त्यांचं दुःख विसरले पाहिजे, की बापरे काय जगतो हा माणूस, आणि आपल्याकडे सर्व काही असून आपण फक्त येऊ द्या म्हणतो, मला मिळेल का, भेटेल का, हावर 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 करतो सारखं त्या ठिकाणी काही ना काही चिंतेमध्ये आपण जीवन जगतो. पण मायबापू आनंदित जीवन जगा, कारण आपण साक्षात देवाचं स्वरूप आहोत. तुका म्हणे आम्ही देवाची स्वरूपे, तुका म्हणे अवघी देवाची स्वरूपे. कुणीच त्या ठिकाणी मायबाप हो वेगळा नाहीये, सर्व करता करविता तो परमात्मा आहे. मग का म्हणून आपण दुःखी राहायचं? एवढा आनंद लुटा की त्या आनंदाचा सुगंध जगामध्ये पसरला पाहिजे, लोकांनी आपलं दुःख विसरलं पाहिजे. नाही तर काही काहींचे चेहरे असे रडके राहतात, कधी पा त्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसतात. मिया रोते क्यों हो, तो म्हणायला लागला मेरी सूरत है ऐसी. तो म्हणतो माझा चेहराच तसा आहे. तर मायबाप हो आपला चेहरा कधी प्रफुल्लित असला पाहिजे, आणि ज्या वेळेला तुमच्या आत आनंद असेल तर तुम्ही समोरच्याला आनंद देणार. नाहीतर जर तुम्ही वाईटच विचार करत असाल तर दुसऱ्याला सुद्धा तुम्ही वाईटच बोलणार. काही काही लोकांना वाईट बोलायची सवय असते, कधीच प्रेमाने बोलणार नाही. एक माणूस होता, कधीच त्याच्या तोंडातून चांगला शब्द निघत नव्हता. लोकांनी विचार करायला लागले की याला म्हटले कुठंच बोलायचं नाही, म्हटले हा कधीच चांगलं बोलत नाही, आणि हा बोलला की तसं होतं म्हणे. तर मायबापू लोक त्याला सांगतच नव्हते. एका ठिकाणी संपूर्ण गावाला जेवायला आमंत्रण सांगितलं, याला सांगितलंच नाही का की हा येतो आणि काहीतरी वाईट बोलतो, तसंच होऊन जात, कारण त्याला ती सवय होती. मग त्याला आमंत्रित केलं नाही. मग ज्या वेळेला लोक जेवायला गेले, काही काही लोक चर्चा करायचे, त्या अमक्याला सांगितलंच नाही म्हटले जेवायला. आणि ज्या वेळेला मायबापू जेवणाच्या मंडपातही लोक गेले तर सगळ्यात आधी तो तिथं बसलेला होता. म्हटले का रे, तुला जेवायला सांगितलं नाही, मग तू कस काय आला? अरे एवढा मोठा कार्यक्रम आहे म्हटले, त्यांना आठवण पडली असेल, पण मला तर माहिती होतं इथं पंगत आहे, मी आलो म्हटले. आणि ती पंगत कशाची होती? एका माणसाने सुंदर असा बंगला बांधला होता, त्या बंगल्याचं घरभरणीचा कार्यक्रम होता, आणि ती पंगत होती. सर्व लोक जेवण खाऊन झालं, मग आता सर्व अण्णांचं घर पाहायला गेले. मग लोक घरात गेली, मेन दरवाजातून घरात घुसले. लगेच तो हॉल पाहिला, सुंदर अशी स्टाईल बसवलेली, चांगली सजावट केलेली. लोक म्हणायला लागले वा 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 अण्णा, हो लाखो रुपये खर्च केले म्हटले, तुम्ही करोड रुपयाचा बंगला बांधला म्हटले, जबरदस्त आहे म्हणे बंगला, काय स्टाईल आहे म्हटले, आणि काय ती सजावट, काय ते फर्निचर, वेगवेगळ्या एका एका वस्तूची स्तुती करायला लागले लोक. मग हा तिथं होताच, हा म्हणायला लागला सगळं काही चांगलंय, स्टाईल पण खूप जबरदस्त आहे म्हणे, पण अण्णा व्यवस्थित चाल जा म्हणे, नाही तर जर पाय घसरला ना तर जागेच रामनाम सत्य होईल म्हणे. पाहता काय, दुसऱ्या दिवशी त्याच्या नातून पाणी सांडलं. अण्णा चालायला लागला, आणि चालता चालता पाय सटकला अण्णाचा, लगेच डोळे ताट करून दिले अण्णाने. तर मायबापू त्याला कुणी सांगत नव्हतं. मग एका माणसाने ट्रॅक्टर आणला. पूर्वीचा काळ ट्रॅक्टर आणलं म्हणजे खूप लोकांना मौज वाटायची, खूप मोठं वाटायचं की ट्रॅक्टर घेतला विकत. ते ट्रॅक्टर पाहायला सर्व लोक, सर्व गाव जमा, वा 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 काय ट्रॅक्टर आणलं म्हटले. पहा आमचे महाराज सांगताय, ट्रॅक्टरचा आनंद 18ला एका जणांनी ट्रॅक्टर घेतलं होतं म्हणे, माझं कीर्तन ठेवलं होतं म्हणे जीवन महाराजांचं. बघा बरं, आता ऐकून ठेवा, ट्रॅक्टर घेतलं म्हणजे महाराजांचं कीर्तन ठेवायचं.
ट्रॅक्टरवर चांगले बोलतात महाराज. तर त्या ठिकाणी पूर्वीचा काळ लोकांना फार नवल वाटायचं. वा वा काय ट्रॅक्टर आहे म्हटले, ट्रॅक्टर चांगलं आहे म्हणे, व्यवस्थित चालव जा, उचकलं तर तुम्ही खाले ट्रॅक्टर वर होईन म्हणे. आणि काय गाड रस्त्याने एका दिवशी तसंच झालं. एका माणसाला गहू पेरायचा होता. गहू पेरायचा होता, तो विचार करू लागला. आपल्या हिश्यावर 4 भाऊ होते म्हटले, 8 बिघे जमीन, इनमिन 2 बिघे हिश्यावर आली. तेवढ्यामध्ये बी दुसऱ्या माणसाने पाणी दिले म्हटले, आता आपल्याला गहू पेरायचा आहे. पण हा करंट जर दिसला म्हटले तर आपलं सगळं काम बिघडवल्याशिवाय राहणार नाही. मग तो विचार करायला लागला, आपण जर दिवसा गेले तर याचं तोंड दिसेल म्हटले. मग आपण काय करू, रात्री जाऊ म्हटले. तो रात्री 3 वाजता उठला. त्याच्या पत्नीने सांगितलं, तू 2 वाजताच उठ, डब्बा तयार कर, आपण 3 वाजता निघू म्हटले. आणि मायबापू 3 वाजता त्याने गाडी बैल जुंपली आणि तो जायला निघाला. आपल्या पत्नीला सुद्धा सोबत घेतलं. 3 वाजेला जायला निघाला. संपूर्ण गाव त्याने पास केलं आणि गावाच्या वेशीवर आता गाव संपणार आणि तो शेताच्या रस्त्याला लागणार. तेवढ्यात हा भाऊ दिसलाच तिथं. राम भाऊ कुठं निघाला? तो म्हणायला लागला, अरे तुझ्या पाया पडतो, एक शब्द बोलू नको म्हटले तू. नाही 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 नाही, दिवसा नाही, एवढा रात्री म्हटले 3 वाजता, अजून बरे लोक झोपले म्हणे, सगळं गाव झोपलंय, तू कुठे निघाला म्हणे वहिनीला घेऊन? तुझ्या पाया पडतो म्हणे, एक शब्दही बोलू नको. नाही 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 म्हणे, मला सांग आधी तू कुठे निघाला, मी बोलणार नाही, तू सांग म्हटले. तू तोंडातला एकही शब्द काढू नको, तू फक्त शांत राहा, मी तुला सांगतो, मग सांग म्हटले. मी एक शब्दही काढणार नाही, तू एक शब्दही काढायचं नाही, मी चाललोय म्हटले गहू पेरायला. मला गहू झाल्यानंतर मी तुला 1 पोत देईन म्हणे, फुक्कट देऊन टाकेन, पण तू एक शब्दही बोलू नको, मी चाललो गहू पेरायला. तो म्हणायला लागला, वहिंतवात, अरे तू तर मला 1 पोत देशील, पण तुला तेवढे गहू झाले तर पाहिजे. मग मला सांगा माय बापू, हो मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. अरे अमृतमय अशी आपली वाणी आहे माय बापू. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, हॅलो काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. आया देवल बात मनाई कबर गले प्राण वालो नहीं. मिठू मिठू बोलता रो काय बिगड़ी, काय बिगड़ी तारो काय बिगड़ी. मिठू मिठू बोलता रो काय बिगड़ी, काय बिगड़ी तारो काय बिगड़ी. जय हो. गाडी बोल. समझ कर पार करो संसार, दौलत नैया आइए पतवार. सोच समझ कर पार करो संसार, नैया आइए पतवार. तू जान ले पहचान ले, संसार किसी का घर नहीं, कब निकले प्राण वालों. हरि बोल. मिठ मिठ बोलता काय बिगड़ी तार काय बिगड़ी. मिठ मिठ बोलता रे काय बिगड़ी, काय बिगड़ी तार काय बिगड़ी. जय हो. या जीवन माधव नहीं, या जीवन माधव नहीं, कब निकले प्राण वालों नहीं. ये मिठ मिठ बोलता काय बिगड़ी, काय बिगड़ी तार काय बिगड़ी. मिठ मिठ बोलता रे काय बिगड़ी, काय बिगड़ी तार काय बिगड़ी. मिठू मिठू
मिठू मिठू बोल तारो काय बिगड़े आई बिगड़े तारो काय बिगड़े या जीवन मादम लगे कब निकले प्राण मालूम लगे म्हणून माय बाप हो केव्हा प्राण निघून जाईल काही सांगता येत नाही म्हणून चांगलं बोला काही काही लोक समोरच्याला राग येईल असं बोलतात ते बोलतात खरंच पण राग येईल असं बोलतात म्हणून प्रत्येक माणसाला ते वाईट वाटतात त्यांना कुणीच चांगलं म्हणत नाही आणि काही काही लोक खोटं बोलतात पण रेटून बोलतात गोड बोलून संपूर्ण जग जिंकता मायबाप तर मायबाप हो आपण किती दिवस जगणार आपल्याला माहिती नाही आपल्याला जायचंय तर चांगलं बोला तुमचं काम साधून घ्या काही जास्त दिवस राहायचं नाही आनंद लुटा तुम्हाला सांगतो चांगलं बोलल्याने काय होतं माहितीये एका वेळेला मला कीर्तनाला जायचं होतं तर बस मध्ये बसून मी कीर्तनाला चाललो खेड्यागावची बस होती ती 2 टाइमच राहायची त्या बस मध्ये संध्याकाळच्या वेळेला 5:30च्या वेळेला मी जायला लागलो तर शाळेच्या मुला मुलींची गर्दी होती आणि तेवढ्या गर्दीत मी चढलो कारण त्याच्यानंतर बस नव्हती कीर्तनाला जायचं होतं तर एक म्हातारी तिच्या नातूला घेऊन सीटवर बसलेली होती अख्खी सीट एकट्या म्हातारीने सांभाळलेली होती बाकीचे सगळे उभे होते लटकलेले होते गाडीला कारण ती म्हातारी लय खडूस होती बोलायला तर तिचा नातू बसलेला त्याचा शिमूड नाकातून बाहेर आलेला सगळ्या अंगावरती ओलई गेलेलं दिसायला अगदी कसा तरी की त्याच्याकडे पाहिल्यानंतर किडस यायची आणि त्याच्या हातामध्ये एक नानकटाई दिलेली ती तो घडतोय शिंबुडही चाटतोय आणि तो तिच्या समोर बसलेला आहे म्हातारी त्याचं कौतुक करते आहे हा खा बाळा खा अजून देऊ का अजून देऊ वा 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 माझं सोनलं कसं पाहत आहे म्हटले टक टक पाहत आहे आणि मायबाप हो सगळी सीट खाली एसटीतली सीट केवढी असते बरं त्या एवढ्या सीटवर ते 4-5 वर्षाचं पोरग शंभड आणि ती म्हातारी बसलेली बाकीचे लोक उभे मी विचार करायला लागलो की एकटी सीट या म्हातारीच्या का जावयाची गाडी काही एकटी सीटीनं सांभाळली मी त्या गर्दीतून थोडासा असा पुढे गेलो सरकत आणि त्या मुलाकडे पाहिलं त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं कसं तरी विचित्र वाटायचं मग मी त्या आजीला म्हटलं आजी कोण आहे मुलगा नातोय म्हणे भाऊ नातोय वा 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 आजी किती सुंदर आहे तुमचा नातू तुमच्यावरच गेलाय मी धोत्रावर होतो किती सुंदर दिसतो म्हटलं तुमच्यावरच गेला पहा त्याचे डोळे तुमच्या सारखा चेहरा आहे त्याचा हा म्हणे भाऊ माझा मुलगाही माझ्यावरच होता नातूही माझ्यावरच पडला म्हटलं आजी खरंच लय सुंदर आहे तुमचा नातू असं वाटतं की त्याला घ्यावं पण एवढ्या गर्दीत कसं घेणार म्हटले महाराज कुठे चालले म्हटलं काय नाही ते अमुक अमुक गावाला जायचंय मला म्हणे आम्ही त्या गावचेच आहे मग उभं नका राहू ना महाराज बसा ना बसा म्हटलं मला तेच पाहिजे होतं मी त्या मुलाच्या गालाला हात लावला म्हटलं वा वा खूप गोड आहे बाळा तू सरक म्हटलं थोडा तिकडे बसू दे मला आणि बसलो तिथं त्या आजीला मी एक प्रश्न विचारला म्हटलं आजी या गाडीमध्ये एवढी गर्दी आहे संध्याकाळी फक्त संध्याकाळच्या वेळेला ही गाडी असते आणि सकाळी असते दुसरी गाडी नाही मग एवढी गर्दी होती हे बाकीचे लोक उभे आहेत म्हटलं मग तुम्ही त्यांना कोणाला का नाही बसू दिलं इथे ती आजी म्हणायला लागली महाराज तुम्ही जेवढ्या चांगल्या शब्दात माझ्याशी बोलले म्हटले तसंही बाकीचे लोक बोलले नाही त्यांनी सर्वांनी तिरस्कार केले म्हटले माझ्या नातवाचा मला आदवा तद्वा बोलले मग मी काही कमी नाही म्हटले मी बी खेड्यातली मी कुणालाच बसू दिलं नाही म्हटले पण तुम्ही 2 शब्द माझ्यासोबत प्रेमाने बोललात माझ्या नातू सोबत बोललात तुम्ही मला आनंद वाटला म्हणून मी तुम्हाला बसवलं मायबापू मला सांगायचं काय आहे की जर का 2 शब्द प्रेमानं बोलल्यानंतर आपल्याला गाडीत जागा मिळू शकते तर मायबापू संपूर्ण जीवन जर आपण सर्वांना प्रेम देत गेलो
सर्वांशी प्रेमाने वागत गेलो तर तो साक्षात जगाचा परमात्मा वैकुंठामध्ये का आपल्याला जागा देणार नाही?